खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पत्रकार किशोर साळुंखे यांची दमदार एंट्री। खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची तयारी सुरू केली असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थेट मतदारांमधून निवडून येणार असल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार म्हणून पत्रकार किशोर साळुंखे यांनीही जोरदार तयारी केलेली असून थेट नगराध्यक्ष पदासाठी पत्रकार किशोर साळुंखे यांनीही जोरदार तयारी केली असून थेट नगराध्यक्ष पदासाठी पत्रकार किशोर साळुंखे हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे खात्रीलायक वेळेत हाती आले आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। खोपोली नगरपरिषदेची सुद्धा निवडणूक यामध्ये पार पडणार असून येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणुका पार पडणार आहेत। सर्वच राजकीय पक्ष प्रत्येक प्रभागात कामास लागले आहेत। एकूण 15 प्रभागात नगरसेवक निवडून येणार असून नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडून येणार आहे। सध्या महायुती व महाविकास आघाडी व इतर राजकीय पक्षांनी आपल्या परीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडण्याची तयारी ठेवली आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्याकडून दत्तात्रय मसूरकर, मंगेश दळवी, सुनील पाटील यांची नावे पुढे असून शिवसेना, शिंदे गट यांच्याकडून कुलदीप शेंडे यांचे नाव जाहीर झाले आहे। यामुळे मित्र पक्ष असलेले भारतीय जनता पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्याची शक्यता असून भाजपाकडून यशवंत साबळे हे उमेदवार असतील अशी शक्यता आहे। खोपोली नगरपरिषद मधील राजकीय संघर्ष व अस्थिरता पाहता बहुजन युथ पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी आपल्या संघटनेचा उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी उभा करण्याची घोषणा केली असून संघटनेचे खोपोली शहर अध्यक्ष तथा व्हॉइस ऑफ मीडिया शहर अध्यक्ष पत्रकार किशोर साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पत्रकार किशोर साळुंखे यांचा खोपोली शहरात प्रचंड संपर्क आहे। युवा वर्ग, स्पर्धक, क्रिकेटर, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र या सर्वात त्यांचे कार्य आणि सहकार्य मोठे आहे। त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला आहे। अशासकीय कामांना थांबविण्यासाठी प्रशासनाशी पंगा घेताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तेव्हा समाजभिमुख चेहरा असणाऱ्या व जनसामान्य नागरिकांमध्ये सतत वावरणाऱ्या पत्रकार किशोर साळुंखे यांची खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थेट एंट्री झाल्याने खोपोली नगरीतील राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित झाले असून मोठा फेरबदल होणार असे राजकीय विश्लेषक बोलताना पाहावयास मिळतात।